आम्ही असे घडलो या मालिकेत आतापर्यंत आपण ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर रा ग जाधव, ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू यांच्याशी गप्पागोष्टी केल्या आहेत. त्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळालंय. आज मालिकेतल्या ह्या भागात आपण भेटणार आहोत अत्यंत कुशल शल्यविशारद आणि अस्थिरोगतज्ञ डॉक्टर के.एच. संचेती आलेत. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर संचेती पुण्याच्या संचेती इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आणि प्रमुख अस्थिरोगतज्ञ आणि शल्यविशारद म्हणून काम करतात. त्यांनी ग्रामीण जनतेच्या हिताच्या दृष्टीने ग्रामीण भागात अनेक मोफत शस्त्रक्रिया शिबिरं भरवली आहेत. तसंच वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित अशा अनेक समित्यांवर त्यांनी अध्यक्ष, विश्वस्त किंवा सदस्य या नात्याने काम पाहिलंय. शारीरिक स्वास्थ्याच्या दृष्टीने जनजागृती व्हावी म्हणून त्यांनी वेगवेगळ्या वयोगटातल्या लोकांसमोर वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यानं दिलेत. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सेमिनारमध्ये त्यांनी आपले शोध निबंध सादर केलेत. त्यांना 1991 मध्ये पद्मश्री आणि 2003 साली पद्मभूषण सन्मान देऊन गौरवण्यात आलंय आणि हा सन्मान मिळवणारे ते भारतातले एकमेव अस्थिरोगतज्ञ आहेत. अजूनही ते शस्त्रक्रिया आणि संशोधन यामध्ये मग्न असतात. डॉक्टर, तुमच्यासारखे मोठे मान्यवर लोक त्यांचं बालपण कसं गेलं असेल याची आमच्या छोट्या दोस्तांना फार उत्सुकता असते. तर तुमच्या बालपणाविषयी काही सांगाल का? तुम्ही म्हणजे अगदी मर्मावरच घाव घातलात. माझं लहानपण जर कोणाला मी सांगितलं तर एखाद्याच माझी पद्मश्री काढून घेतील किंवा पद्मभूषणने काढून घेतील अशा विचित्र अवस्थेत साध्या परिस्थितीत माझं बालपण झालं. शाळेत शिकायला होतो पण त्यावेळेस किराणा मालाचं दुकान होतं. तिथे सकाळ संध्याकाळ काम करायचो. अहो तेवढंच काय, एक छोटंसं आमचं हॉटेल पण होतं, अमृततेल हॉटेल म्हणायची त्यावेळेस. तिथे मी लोकांना चहा करून द्यायचो आणि अशा तऱ्हेनं सकाळ संध्याकाळ या ठिकाणी काम करायचं. दुपारी शाळेत जायचं. अशा प्रकारे माझ्या बालपणाचा कार्यक्रम असायचा. त्यावेळच्या तशा आठवणी पाहिल्या तर खूप आहेत, परंतु बालपण हे अजूनही इतकं छान मला आठवतं आहे की त्याच्या आठवणीतूनच मी असा मोठा झालो असं मला नेहमी वाटतं. आणि मग शिक्षण घेत असताना वैद्यकीय शिक्षण आपण घ्यायचं हे तुम्ही केव्हा निश्चित केलं आणि मग त्यासाठी तुम्ही वेगळे काही प्रयत्न केलेत का? तसं पाहिलं तर मला लहानपणापासून मी म्हणण्यापेक्षा माझ्या वडिलांना मी खूप शिकावं असं वाटायचं. तसं आमचं दुकान किराणा मालाचं होतं आणि असा तो पिढीजात आमचा धंदा होता. परंतु नारायणपेठेत आम्ही विजय टॉकीजच्या समोर किराणा मालाचं दुकान असल्यामुळे आजूबाजूचं वातावरण म्हणजे शैक्षणिक होतं. त्यामुळे वडिलांना वाटलं आपल्या मुलाला पण काहीतरी मोठं पुढे करावं, पुढे शिकून करावं अशा दृष्टीनं त्यांची इच्छा होती. मला साधारण 9वीतली गोष्ट आठवती आहे. मला ताप आला, टायफॉईडचा ताप. आणि त्यानंतर आमचे व्ही.आर. सोमन डॉक्टर मला सकाळ संध्याकाळ आमच्या घरात पुढे दुकान होतं आणि पाठीमागे एका खोलीचं घर, तर त्या खोलीच्या घरात येऊन बघायचे, माझी विचारपूस करायचे. आणि तेव्हापासून मला वैद्यकीय शिक्षणाबद्दल आणि वैद्यकीय व्यवसायाबद्दल एक वेगळी ओढ निर्माण झाली. पण ओढ असून काय करणार, मार्क कशी मिळायचे मला सांगू तुम्हाला. अहो एस कोणाला सांगणार नसेल तर सांगतो. मला SSCला 43% मार्क होते. असे कमी मार्क असताना मी मेडिकलच्या गप्पा मनात ठेवायच्या आणि परत SSCला पास झालो. मग फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यावेळेस फर्स्ट इयर सायन्स होतं आणि इंटर सायन्स असायचं. तिथे इलेक्शनला मग उभं राहिलो, मग लोकांच्यामध्ये खेळायचं. अशा तऱ्हेनं मग आमची मार्काची प्रगती 43वरनं 35वर आली. आणि मग बापरे आता काय करायचं, मोठा प्रश्न निर्माण पडला. तेवढ्यात मला देवानं 2 चांगले मित्र पाठवले. एक म्हणजे विजय रघुनाथ कर्णिक की जो पॅथॉलॉजिस्ट आहे आणि दुसरा म्हणजे अशोक लक्ष्मण कुकडे. हा विवेकानंद हॉस्पिटल लातूरला तिथं स्थापन केलं त्यांनी आणि मोठं काम करतोय. ही 2 आम्ही तिघं नारायणपेठेत राहायचो. मला ही 2 अतिशय डॉक्टरांची हुशार मुलं, अभ्यास करणारी मुलं त्यावेळेस भेटली. आम्ही रोज ठरवायचो एकमेकाचा की एवढा अभ्यास तू करायचास आणि त्यामुळे तो माझा अभ्यास त्यांच्यामुळे झाला. आणि एक म्हणजे लहानपणी मी आईवडिलांना पाहिलेलं. आई काय करायची, साखर आहे ना तर साखरेच्या रात्री दळून त्याची पिठी साखर करायची आणि दिवसभर दुकान चालवायचं, रात्रभर मेहनत करायची आणि मग त्या पिठी साखरेला भाव जास्त यायचा. त्या 4 पैसेतनं फी द्यायची. अशा प्रकारे आईचं हार्डवर्कचं माझ्या अंगात आलेले गुण. आणि वडिलांचा पण एक मला किस्सा आठवतोय.
मी एकदा दुकानात काम करत असताना असे गहू तोलून देत होतो. ते पारडं असं हवेनी खाली येत असताना मी गहू द्यायला लागलो. तेवढ्याच वडिलांनी हात मारला, थांब, काटामध्ये येऊ देत, पूर्ण 4 दाणे अजून टाक आणि मगच दे. कारण आज हा ग्राहक आपला, त्याच्यामुळे आपलं चूल पेटते, त्याच्यामुळे आज तुझं शिक्षण होतं आहे. अशांच्या लोकांना तू जर अशा प्रकारे वागलास तर हे संस्कार बरोबर नाहीत. अशा प्रकारचे संस्कार आमच्या वडिलांनी आम्हाला दिले की जे आजसुद्धा ते आमच्यासाठी प्रॉपर्टी ठेवून गेले नाहीत, परंतु हे संस्काराची सुधोरी पदोपदी क्षणाक्षणीला उपयोगी पडते. आईचे मेहनत, हार्डवर्क, वडिलांचे संस्कार आणि 2 जे चांगले मित्र मला मिळाले, त्या मित्रांच्या बरोबर अभ्यास करून आम्हाला तिघांना त्यावेळेचं इंटर सायन्स, म्हणजे आता 12वी आहे ना तुमची, त्यावेळेच्या इंटर सायन्सला मला तिघांना फर्स्ट क्लास मिळाला. आणि आमच्या वेळेस फर्स्ट क्लास हा बी ग्रुपच्या मुलांना मिळायचंच नाही हो. जास्तीत जास्त त्यावेळेचे ॲडमिशन 51% गेले. म्हणजे आता कुठे 91%, 99% आणि त्यावेळेस 91%. आम्ही 3 आणि अजून 2 अशी 5 मुलं फक्त बी ग्रुपला पहिल्या संबंध पुणे आपल्या महाराष्ट्रामध्ये आम्ही 5 मुलं फर्स्ट क्लासमध्ये आलो. आणि BJ मेडिकल कॉलेजमध्ये असे छाती पुढे करून दिमाखानं ॲडमिशन घेतली आणि मग अशा तऱ्हेनं मेडिकलमध्ये माझा प्रवेश झाला. अरे वा. मग शिक्षण पूर्ण झाल्यावर आता आपल्याला संचेती इन्स्टिट्यूटचा एवढा मोठा व्याप दिसतो, पण त्याची सुरुवात 2 छोट्या खोल्यातल्या दवाखान्यातनं झाली होती. तर हा सगळा प्रवास कसा घडला? त्याचं कारण असं आहे, मला कायम धडपड, जिद्द, हे करायचं ते करायचं, आपण असं करूया तसं करूया. म्हणजे मी खोलीत कधी बसायचोच नाही. रात्री झोपायला यायचो, तेच कपडे घालून झोपून सकाळी उठून आंघोळ करून मग कपडे घालून जायचो. म्हणजे मला धडपड करायला फार आवडते. त्या धडपडीमध्ये ससूनमध्ये काही लोक आले, गरीब लोक आले, तर त्यांना कोणी ओळखीचं असेल तर त्यांना मोठ्या डॉक्टरला घेऊन जाऊन दाखवायचं, इकडे ह्याला मदत कर, त्याला मदत कर, सहलींमध्ये भाग घे, सहली ऑर्गनाईज कर. एक मला आठवते, एक आमची औरंगाबादला मी सहल काढली होती आणि दाते नावाचा एक माझा क्लासमेट होता, त्याचा तो कॅमेरा पडला. मग आम्ही ते साखळी उडून रेल्वे थांबवली. त्याच्याबरोबर कुणी जायला तयार होईना. म्हटलं मी तुझ्याबरोबर येतो. मग रेल्वे पुढे गेली, आम्ही दोघं 1 किलोमीटर चालत रोडावरनं मागे गेलो, तो कॅमेरा शोधला आणि मग नंतर त्यात मला खूप समाधान वाटलं. अशा प्रकारच्या प्रवृत्तीमुळं. आणि हे मला माहिती होतं. आता माझा अरुण दाते, डॉक्टर अरुण दाते फलटणचा, तो माझा क्लासमेट होता आणि आम्ही दोघं मेडिकल कॉलेजमध्ये ग्रेची ॲनाटॉमी वाचायला सुरुवात केली. तो एका तासात 20 पानं वाचायचा. अहो, ते भलं मोठं पुस्तक, मोठी मोठी पानं, आणि तो एका तासात 20 पानं वाचायचा. माझी जेमतेम 10 पानं म्हणजे डोक्यावरनं पाणी. मग विचार केला मी, तो 2 तास अभ्यास करतो, आपल्याला जरा एक कमीच आहे, काही हरकत नाही. तरी म्हटलं मग आपण 4 तास अभ्यास करूया. म्हणून मी रात्रभर बसायचं, 4 तास 5 तास अभ्यास करायचं. आणि मग सकाळी उठून त्याला जेवढं माहिती आहे तेवढं मला माहिती असायचं. प्रत्येकानं आपल्याला देवाने काय दिलं आहे आणि काय दिलं नाही हे जाणलं पाहिजे आणि जे दिलं आहे त्याचा जास्त उपयोग केला पाहिजे. जे दिलेलं नाही ह्याच्याबद्दल वाईट वाटण्यापेक्षा ते मला माहीत आहे ह्यात आनंद मिळवला पाहिजे. त्याच्यावर मात कशी करायची. मी 10 फक्त ग्रेडची ॲनाटॉमीची पुस्तकं वाचतो, पण ॲनाटॉमीत फेल नाही झालो. तेवढंच नॉलेज मला की जेवढं इतरांना जास्त मेहनत केली, कमी वेळ झोपलो आणि त्याच्यामुळे मला आजपर्यंतसुद्धा हार्डवर्कचा इतका आनंद. कुठेही तुम्ही पाठवा, रात्रंदिवस काम करायला सांगा, कंटाळा नाही. कुणी केव्हाही काम सांगितलं तर नाही पाहिजे. कुणाच्या उपयोगी पडायला चान्स मिळाला तर धावून गेलं पाहिजे. ह्या प्रवृत्तीमुळं 2 खोल्यांचं छोटं हॉस्पिटल मी आज एवढं मोठं करू शकलो. माझ्यापुढे आदर्श बानू कोयाजी, डॉक्टर ग्रँट, KB ग्रँट, त्यांचं मोठं हॉस्पिटल पाहिल्यावर मला वाटलं की आपण पण का हॉस्पिटल करूया नको. आणि खरं सांगू तुम्हाला, जेव्हा मी 15 डिसेंबर 1965ला माझी प्रॅक्टिस सुरू केली त्यावेळेस माझ्या खिशात किती पैसे होते सांगू? 100 रुपये फक्त. आणि तेही कसे लेटर हेड छापण्यापुरतं. मग त्या मोठवणीच्या जागेत प्रॅक्टिस सुरू केली. मग पैसा येत गेला, कधी पैशाच्या पाठीमागे लागलं नाही. आणि मग त्याच्यातनं जागा मिळत गेली, गव्हर्नमेंटनी जागा दिली, नंतर मोठं हॉस्पिटल काढलं, त्याच्यातनं मेडिकल कॉलेजशी संलग्नता मिळाली, एज्युकेशनमध्ये पुढं हे केलं. आणि त्याचबरोबर डॉक्टर मोदी मला एकदा भेटले, आय कॅम्प घ्यायचे मोदी. जर मग विचार केला, जर डॉक्टर मोदी आय कॅम्प घेऊ शकतात तर आपल्या ऑर्थोपेडिकमध्ये तसं आपण रुरल एरियामध्ये, ग्रामीण विभागामध्ये जाऊन आपण काय काम करू शकू.
तर मग आम्ही पोलिओचे कॅम्प घ्यायला सुरुवात केली आणि मग आतापर्यंत जवळजवळ मी 300च्या वर कॅम्प्स घेतलेत, 75,000 मुलं तपासलीत आणि बरीचशी फ्री ऑपरेशन्स केलीत की अजूनही दर 14 जानेवारीला आपल्या हॉस्पिटलमध्ये जवळजवळ 400-500 ऑपरेशन्स आपण फ्री करतो. तर मला म्हणायचं काय की केवळ तुम्हाला शाळेत मार्क कमी मिळालेत म्हणून तुम्हाला काय मोठे पण येऊ शकत नाही असं नाही. तुम्हाला शाळेत मार्क किती दिसत, तुम्हाला एक कॉमन सेन्स पाहिजे, एक हार्डवर्क करण्याची प्रवृत्ती पाहिजे आणि दुसऱ्याचं नेहमी भलं चिंतण्यात आनंद मिळायला पाहिजे. अशा जर 3 गोष्टी याच्याकडे असतील ना, त्याला आभाळाच्या वरसुद्धा प्रगती करता येईल. खरं सांगू तुम्हाला, लहानपणी माझी सायकल होती. आमची गरिबी इतकी होती की त्याला एकच पॅडल होतं. एक पॅडल खराब झालेलं, जवळजवळ 6 महिने 8 महिने मी एका पॅडलवर सायकल चालवायचो आणि त्यावेळेस वाटायचं की आपल्याला आयुष्यात स्कूटर घ्यायला मिळाली तर आकाशाला हात पोचतील. आज देवाच्या कृपेनं गाड्या आहेत, घोडे आहेत, सगळं आहे आणि ह्याचं सगळं श्रेय मला वाटतं लहानपणी मला मिळालेले मित्र, आई वडिलांचे संस्कार ह्याच्यावर आहे. आणि तुम्ही अखंड घेतलेली मेहनत आवडतं खरं तुमचं. मला तर असं वाटलं की काम हाच विरंगुळा आणि काम हाच छंद असं आहे तुमचं. आपल्या छोट्या दोस्तांनी जर अभ्यास हाच छंद असं मानलं तर त्यांना त्याचा खूपच फायदा होईल. खरं सांगतो, नक्कीच फायदा होईल. त्याचं कारण असं की प्रत्येकाला वाटतं आयुष्यात आपण काहीतरी मोठं व्हावं. आपल्याला ते शालेय जीवन असतं ना, त्या ठिकाणी खेळ खेळायला आवडतात, खेळायला पण पाहिजे, प्रकृती चांगली ठेवायला पाहिजे. काही मुलं खूप जाडे असतात, त्यांनी लहान व्हायला पाहिजे, हडकुळ्या मुलांनी चांगलं जाड व्हायला पाहिजे आणि अभ्यास व्यवस्थित करायचा. जे काय येईल नाही येईल त्याच्याबद्दल मला एखाद्या गोष्टीचं स्पेलिंग जर नाही आलं ना, आजसुद्धा मला स्पेलिंग काय काय येत नाही हो म्हणजे माझं इंग्लिश कच्चं होतं. त्यामुळे मी माझ्या सेक्रेटरीला ह्याचं स्पेलिंग काय हे विचारायला घाबरत नाही. आता नाही येत नाही येत, काय करायचं आपण, पण घाबरायचं नाही. आपल्याला जी गोष्ट येत नाही ती मोकळ्या मनाने दुसऱ्याला विचारायची, त्याच्या शंकांचं निरसन करून घ्यायचं. आड्याआडीपणात आणि कोण काय म्हणेल ह्याचा कधीच विचार करायचा नाही. काय म्हणतील मी, त्याच्यामुळे माझी प्रगती का थांबवावी, अशा तऱ्हेनं मी कधीही घाबरत नाही. कुठली चूक झाली, बरोबर आलं नाही आलं तरी धडधडून पुढे जायचं. मी माझ्या मेडिकल कॉलेजमध्ये असताना एकदा डॉक्टरांचा संप झाला. संप झाल्यानंतर चीफ मिनिस्टर त्यावेळेस वसंतराव नाईक होते. सगळेजण त्या म्हणाल्या त्यांना भेटायला जायचं आहे, कसं जायचं. म्हटलं मी येतो, काय आपल्याला जाऊन सांगायला काय हरकत आहे त्याची. त्यांची माझी ओळख नाही, काही नाही. दार उघडून काय केलं तर शिपाई वगैरे असतात ना, तर त्या लोकांना नमलं की ते जास्त जबाबदारपणे करतात. मग मी तिथे न रमता असा त्याच्या गेलो, दार उघडून त्याच्याकडे बघितलं पण नाही आणि आत गेल्यानंतर मग सॉरी सर मी एकदम आत आलो असं म्हणून मग त्यांच्याशी गप्पा मारल्या, बोलला. आमची पुढे इतकी मैत्री झाली. त्या वसंत नाईक कुठे, मी कुठे, शाळेतला मुलगा. पण मग अशा तऱ्हेनं मी कुठे पण जायला धडपडून जायला, धडकून जायला, मागे पुढे पाहायचं नाही. कोण काय म्हणेल, हे ते आवडत की नाही, त्यांना तसं बोलायचं की नाही, आपण असं करावं की नाही, तसं करावं की नाही, हा विचार मी केल्यानंतर करतो. आधी करत नाही, आधी करून टाकतो. जे येईल ते मनाला ते करायचं आणि ते करून दाखवायचं. आणि देवाच्या कृपेनं आत्तापर्यंत प्रत्येक केलेल्या कामाला भरपूर यश मिळालेलं आहे. कधी कोणाचं वाईट चिंतलं नाही, मनात वाईट येत नाही, लोकांना उपयोगी पडेल. मुलांना एक लक्षात ठेवा, कुणालाही थोडाफार जरी तुम्ही उपयोगी पडू शकलात ना, तो चान्स सोडू नका. त्याच्यातनं माझा अनुभव तुम्हाला सांगतो, तुम्हाला जास्त फायदा होतो त्याच्यापेक्षा. आणि आपल्याला होणाऱ्या फायद्याची गोष्ट आपण करूया का नको करायलाच पाहिजे. आणि सर्वात मुख्य म्हणजे मी ह्या लोकांना जिथे जिथे जाईल, डॉक्टरांना कोणी सांगतो की आयुष्यामध्ये दुसऱ्याला उपयोगी पडण्यासारखा दुसरा चांगला हा छंद नाही. आणि त्यामुळे मला काय झालं आहे, खेळ वगैरे लहानपणी खेळायला मिळाले नाही, कारण दुकान आणि शाळा. नंतर मग काय सारखं काम. मग काही लोकांना पेंटिंगचा आवड असते, काही लोकांना तिकडे जायचं, मग नदीत मग मासे धरायचे, मग किंवा आणखीन काय करायचं, चित्र काढायची वगैरे. मला फक्त आवड एकच, म्हणजे काम. आणि मग कुठलंही काम सांगा, मग हे कामाच्याऐवजी ते काम करेन, ते कामाच्याऐवजी हे काम करेन. कामामध्ये बदल हाच विरंगुळा, पण कामासारखा दुसरा आनंद नाही. अशा प्रकारचं जीवन अजूनपर्यंत जगत असतो आणि चालू ठेवत असतो आणि खूप खूप बरं वाटतं मला. आणि एक डॉक्टर मला विचारायचं होतं की पालक किंवा कोणी काही झालं, आजार झाला की मग डॉक्टरांकडे धाव घेतात, पण त्याच्या आधीच आपल्याला काही प्रतिबंधात्मक उपाय करता येतात का, किंवा शारीरिक स्वास्थ्य मुलांचं टिकून राहावं म्हणून आपल्याला काही उपाय करता येतात? खूप करता येण्यासारखं आहे. सर्वात प्रथम म्हणजे मला काय सांगायचंय, माझ्याकडे बरेचसे पालक एक सर्टिफिकेट मागायला येतात की माझ्या बाळाला त्याला जरा PT करायला नको वाटते, जरा सर्टिफिकेट द्यावं, ही इज अनफिट. म्हटलं
जर मी तुमच्या शाळेच्या वेळी जर असतो तर तुम्हाला आधी अनफिट केलं असतं की ज्या आपल्या लहान मुलाला फिजिकल ट्रेनिंगची आवश्यकता आहे, पण त्याला क्लासला जावं लागतं, हे करावं लागतं, मार्क मिळवायचे आहेत म्हणून खोटं सर्टिफिकेट घ्यायचं आणि त्याची शारीरिक क्षमता वाढवायची, कमी करायची, हा तुमचा संस्कार कुठल्या प्रकारचा? ऑन द कॉन्ट्री, प्रत्येक पालकानं पाहायला पाहिजे आपल्या मुलांनी रोज रेग्युलर व्यायाम हा केलाच पाहिजे. ह्याचा अर्थ की जोर बैठक काढा असंही नाही, तो पण खूप चांगला व्यायाम आहे, परंतु त्याच्याबरोबर फिजिकल ट्रेनिंगचं जी डिझाईन केलेला व्यायाम आहे ना, जो लहानपणी आपल्या शाळेत शिकवला जातो. मी तुम्हाला गंमत सांगतो, रोज सकाळी शाळेत शिकवलेला व्यायाम केल्याशिवाय मी घराच्या बाहेर अजूनही पडत नाही. 5ला उठल्यानंतर मी एक गमतीने सांगतो लोकांना की जसा पायलट आहे तो विमान चालवताना एका पुण्यावरनं मुंबईला गेला की मुंबईला गेल्यानंतर मग परत तो सगळी बटणं चेक करतो. तर मी असं समजतो, मुलांना सांगतो किंवा मग स्वतःला सांगतो की आपण उठल्यानंतर मग आपली मान हलते की नाही, हात हलतो की नाही, पाय हलतात की नाही, बोटं हलतात की नाही, हात फिरतात की नाही, हे चेक करायचं आणि मग बाहेर पडायचं. मग हे विमान कशाला तुमचं नांदुरुस्त असेल? अशा प्रकारे प्रत्येकानं रोज सकाळी आपल्या शाळेत शिकवलेला फिजिकल ट्रेनिंग एक्सरसाइज प्रत्येक मुलानं, प्रत्येक विद्यार्थ्यानं केलाच पाहिजे. त्याच्याबरोबर जर योगासनाची साथ जोडली, सध्या परदेशामध्ये योगासनाबद्दल इतका रिसर्च चालला आहे की जेवढा आपण कधी केला नसेल आणि त्याचे नवीन नवीन वेगळे फायदे आज लोकांच्या पुढे यायला लागलेत. मित्रहो, जर आपल्या भारतामधल्या निर्माण झालेल्या योगाबद्दल आपण नाही शिकायचं तर कोणी शिकायचं? तुम्ही एक चांगला योग टीचर शोधा आणि तुमच्या फिजिकल ट्रेनिंगच्या एक्सरसाइज बरोबर थोडी योगासनही करायला लागा. अहो, तुमचं लवचिक शरीर असं काय इतकं लवचिक राहील शेवटपर्यंत की तुम्हाला वार्धक्य येणारच नाही. मी आजकाल पाहिलं, बरेचसे मी लोकांना म्हाताऱ्या लोकांना किंवा मिडल क्लासला मी पाहायला जातो, त्यांचे लेक्चर्स घ्यायला जातो, त्यांना हात पण वर करता येत नाही. मी एकदा विचारलं की किती लोकांनी व्यायाम केला, रोज करतात, हात वर करा बरं. एका माणसाने हात त्याला वर केला नाही. तर मी काय म्हणलं, तू व्यायाम करत नाहीस का? तो म्हणे, मी व्यायाम करतो पण माझा हात वर जात नाही म्हणे. अशा तऱ्हेने जर तुमची परिस्थिती असेल तर काय उपयोग त्याचा? त्यासाठी मग मी काय केलं, मी एक स्पाईन क्लब तयार केला, नी क्लब तयार केला. असे वेगळे क्लब तयार करून लोकांना प्रतिबंधक दृष्टीनं त्यांचा व्यायाम करून घेणं. माणसांनी वयाच्या कुठल्याही वर्षी योगासनं करायला हरकत नाही असं पण मी लोकांना सांगतो. लोक म्हणतात, मग आता काय मी 70ची झाले, आता कशाला व्यायाम करायचा? हे थोडं विषांतर होतंय, माफ करा. तरीसुद्धा मुलांना मी का सांगू इच्छितो की जर शेवटी व्यायाम करावा लागणार असेल 70 नंतर, तर मग आत्तापासूनच का करायला नको? आत्तापासून करूया, आत्तापासून शिकूया, त्या विद्येतसुद्धा पारंगत होऊया. आपल्याला असा एकही विषय नाही पाहिजे डोळ्यापुढे की ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती नाही, त्याच्याबद्दल आपण नॉलेज मिळू शकत नाही, की ज्याच्याबद्दल आपल्याला अशा प्रकारे कुणी काही आपल्याला फसवू शकेल. मी हॉस्पिटल बांधत असताना बांधकाम शिकून घेतलं. आर्किटेक्टचे प्लॅन्स आर्किटेक्ट कसे करतात ते शिकून घेतले. अहो, एकदा इन्कम टॅक्सचा आम्हाला रिसर्चचं एक स्पेशल हे मिळालं, स्पेशल एक्झम्पशन मिळालं. ते इन्कम टॅक्स नियमसुद्धा शिकून घेतले. तुम्हाला सांगायला हरकत नाही, थोडी जास्त सुती स्वतःची. एकदा त्यावेळेस प्रधान म्हणून इन्कम टॅक्स कमिशनर होते, तर 35(2)A या विषयाचा मी इतका अभ्यास केला की चार्टर्ड अकाउंटंटची एक मिटिंग होती. त्या मिटिंगमध्ये त्यांनी मला त्या सेक्शनवर लेक्चर द्यायला बोलवलं. म्हणजे या सांगण्याचा मुद्दा, तुम्ही एखादी गोष्ट मनात घेतली ना हातात, त्याच्या मुळात जायचं, त्याचा अगदी उकळून पाकळ्या काढून नीट बघायचं आणि इतका अभ्यास करायचा की त्या विषयातल्या लोकांना तुम्ही लाजवलं पाहिजे. अरे वाला, याला आपल्यापेक्षा जास्त येतं आहे. काहीही अवघड नाही, सहज सगळं तुम्ही करू शकाल. फक्त मनात तयारी पाहिजे, जिज्ञासा पाहिजे, मनाची इच्छा पाहिजे आणि अशा तऱ्हेनं जर ठेवलीत तर काहीही कमी पडत नाही आयुष्यात. पाहिजे ते तुम्ही करू शकाल. आणि अशा तऱ्हेनं हा थोडासा माझा अनुभव मला तुम्हाला ह्या दृष्टीने सांगावा असा वाटला, म्हणून आज मी आपल्या पुढे इथे आहे. खरंच डॉक्टर, आज तुम्ही आमच्या मुलांशी ज्या गप्पा मारल्या आहेत त्यातनं नक्कीच त्यांना मोठे कष्ट करायचं प्रोत्साहन मिळेल, दुसऱ्याला उपयोगी पडायचं प्रोत्साहन मिळेल. आपण वेळात वेळ काढून इथे आलात त्याबद्दल बालचित्रवाणीतर्फे आपले मनपूर्वक मी आपल्या आभारी आहे की आपण मला बोलवलं, मुलांच्या पुढे बोलण्याचा चान्स दिला. त्याच्यातून मी आपल्या सगळ्यांचा आपला खूप खूप आभारी आहे. मुलांनो, डॉक्टर संचेती आज आपल्याकडे आले. किती प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी एवढं मोठं ध्येय गाठलंय ते तुम्ही पाहिलत ना. आईवडिलांचे संस्कार, त्यांनी अखंड घेतलेली मेहनत, यातनं ते एवढे मोठे झालेत. तुम्ही सुद्धा कुठलंही क्षेत्र निवडा,
कला असेल, साहित्य असेल, शिक्षण क्षेत्र असेल, वैद्यकीय क्षेत्र असेल, पण मेहनत करून त्या क्षेत्रातले डॉक्टर के एच संचेती व्हा.